जसे गणपती बाप्पा बसले ना तसं समर्थाचं चालू होतं, उकडीचे मोदक कर, उकडीचे मोदक कर. पण पाऊस खूप होता, तांदूळ धुतल्या गेले नाही, वाळवले गेले नाही. त्यामुळे मी उकडीचे मोदक काही केले नाही. परंतु आता 2-3 वेळेस तर झाले होते मोदक दुसरे करणं. परंतु उकडीचेच केले नव्हते. तर आज गणपती बाप्पांना निरोप द्यायचा आहे, तर म्हटलं चला आज उकडीचेच मोदक करू. म्हणून मी इथं गव्हाच्या पिठाचेच उकडीचे मोदक करायचे ठरवले. त्यासाठी खोबरं किसून घेतलं आणि गूळ टाकून, विलायची पूड टाकून छान परतू घेतलं. छान सारण तयार केलं. गव्हाचं पीठ भिजवलं आणि छान असं ज्या छोट्या-छोट्या पुऱ्या करून घेतल्या, ग्लासाने कट करून घेतल्या, एक पोळी पूर्णपणे करून. त्याच्यानंतर छान मोदक केले आणि उकडायला ठेवले. पहिल्या दिवशी जी उत्सुकता होती ना, बाप्पा येणार आहे, मोदक करायचे आहे, डेकोरेशन करायचं आहे, ती उत्सुकता अजिबात राहिली नव्हती. म्हणजे कसं वाटत होतं काय माहिती, एकदम असं मन भरून येत होतं. आणि खरंच तसं पाहायला गेलं तर मोदक एकदम छान झाले होते. पण का बरं काय माहिती असं मन नाराजच होतं आणि असं वाटत पण नव्हतं की गणपती बाप्पा जावे म्हणून. परंतु काय नाविलाज आहे, आता 11 दिवस तर झाले होते ना बाप्पांना. छान मी असे उकडीचे मोदक तयार करून घेतले. त्याच्यानंतर बाप्पांना नैवेद्य दाखवला. हे पण घरी लवकर आलेले होते, त्यांनी पण बाप्पांची पूजा केली आणि त्याच्यानंतर आम्ही आरती करून बाप्पांना निरोप दिला.